रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वारणेत सुराज्य फाउंडेशनचा IAS यशवंतांचा विजन गौरव सोहळा 11 एप्रिलला वारणानगर येथे सुराज्य फाउंडेशनच्या वतीने गेले 19 वर्ष अखंडपणे आयोजित करण्यात येणारा UPSC परीक्षेत महाराष्ट्रातून यश संपादन केलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान करणारा विजन गौरव सोहळा यंदा शनिवार 11 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या 65 पैकी 30हून अधिक यशस्वी अधिकारी या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती NH पाटील यांनी दिली. देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवेकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच यशस्वी अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून महाराष्ट्रातील युवक युवतींना स्पर्धा परीक्षेकडे वळवावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते यशवंतांचा गुणगौरव करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या सोहळ्यातून प्रेरणा घेऊन जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर स्वप्न साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील निहाल कोरे, मिरज, ओंकार शिंदे, तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी, काजोल पाटील शाहूवाडी, प्रवीण इंगवले, तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय, आशिष पाटील शाहूवाडी, अजिंक्य माने इस्लामपूर आणि स्वागत पाटील सांगली या विद्यार्थ्यांनी UPSC परीक्षेत यश मिळवलं आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांसाठी हा सोहळा एक प्रेरणादायी पर्वणी ठरतो. कार्यक्रमासाठी आधुनिक जर्मन अँगल स्ट्रक्चरचा वापर करून सुसज्ज मंडप उभारला जात असून त्याचा शुभारंभ NH पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, कार्यकर्ते, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुराज्य फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस प्राध्यापक जीवनकुमार शिंदे, नितीन गुरव, संदीप इंगळे, शंभू कुंभार, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विजन गौरव सोहळा 2026 वारणानगरमध्ये शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी संपन्न होत आहे. 25हून जास्त UPSC यशवंत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. या यशवंतांचा सत्कार माननीय आमदार आदरणीय डॉ. विनयरावजी कोरे सावकर साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. समाजातील सर्व स्तरातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील लोक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी 20,000हून जास्त लोक या कार्यक्रमास उपस्थित राहतात. यावर्षीही ही संख्या वाढावी अशी अपेक्षा आहे. याच्यापूर्वी ऑनलाईन प्रक्षेपण होत होतं ह्या कार्यक्रमाचं. यावर्षी ऑनलाईन प्रक्षेपण होणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. कारण या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष पाहणं, तो सोहळा अनुभवणं हे फार चांगलं असतं. त्यामुळं सर्व पालकांनी, संबंधित लोकांनी, मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व स्तरातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील लोकांनी उपस्थित राहून 2 वाजल्यापासून पुढं 2 ते 2.5 तासात हा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शनिवारी 11 एप्रिल 2026 रोजी सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला यावं आणि हा जो उपक्रम गेली 19 वर्षे सुरू आहे त्याला आपलं सहकार्य लाभावं ही विनंती.